लागेल तुम्ही कोण मानता मला माहिती नाही, मी देवाला मानतो आणि मी देवाला मानणारा व्यक्ती आहे. देव आहे म्हणून आपण आहे. देव म्हणजे कोण तर आपल्या पाठीशी काहीतरी अशी एक अदृश्य शक्ती आहे की ज्या तत्वावरती आज आपण इथे उभे आहोत आणि त्याचा अनुभव हा प्रत्येकाला येत असतो. तुम्ही सर्व पाहत असाल तुमच्या जीवनामध्ये काहीतरी घडामोडी घटत असतात, मात्र अचानकपणे वाईट प्रसंग असताना एकदम तो चांगला होऊन जातो. तो कसा होतो तुम्ही बघा, तुम्ही काहीतरी देवाची उपासना करता किंवा देवाचं नाव घेता, तुम्ही म्हणता पाय मी खरंच ते असं केलं हे दुरुस्त होऊन गेलं. तर एक लक्षात घ्या, कुठेतरी आपल्या मागे एक अदृश्य शक्ती कार्य करत असते आणि त्यामुळे आपण निश्चित पाप पुण्य आपण मानतो. तर त्याच अनुषंगाला मी ते लिंक बोलून राहिलेलो आहे. म्हणून यावर्षी सुपरकार्ड 115 हे निश्चित लावा, कारण की ज्योतिषीच्या अंकशास्त्रानुसार जर गेले यावर्षी 115 म्हणजे 115 हे तिन्ही अंक जे आहे या तिन्ही अंकांचं येणारं 2025 शी नातं जुळलेलं आहे आणि या अंकाची तिथं नातं जुळलेलं असल्यामुळे 115 नंबरची व्हरायटी ज्यांचे शेतकऱ्याच्या शेतात लागवड होईल, नाहीतर माझं बोलणं रेकॉर्ड करून ठेवा आणि तुम्ही पुढील वर्षी जेव्हा तुमचं कापसाचं उत्पन्न निघेल ना त्यावेळेस तुम्ही आठवा साहेब जे बोलले हे खरी गोष्ट आहे. कारण की ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र हे लिंक आहे आणि अंकशास्त्रानुसार यावर्षी 115 या अंकाचं बल्ले बल्ले काम राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षी तुम्हाला प्रभात सीडचं सुपरकार्ड 115 तुम्ही निश्चित लावा, त्यात शंकाच नाही. असो, सुपरकार्डची तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामध्ये कैरी साईज मोठी आहे, वेचायला सोपा आहे, वजनदार कापूस आहे, 5 पाकड्यांची बोंडे आहे आणि लवकर येणार आहे ते तर आहे. त्यासोबत बघा शेतकऱ्याला काहीतरी देणं लागतं कंपनीतर्फे. आमचे कंपनीचे जे एमडी आहे ते स्वतः एक शेतकऱ्याचे मुलगा होते, त्यांनी स्वतः कंपनी स्थापित केली, शेतकऱ्याच्या मुलाला शेतकऱ्यांनी स्थापन केलेली कंपनी आहे. म्हणजे हे आपली कंपनी आहे, सर्वांची आपली सर्वांची कंपनी आहे. तुम्ही तिथलं बियाणं विकत घेता याचा अर्थ तुम्ही काही नाही त्यांना थोडंफार एक प्रकारचे मदत करता. तर त्यांचं म्हणणं आहे की आपला जोही नफा होतो या नफ्यामध्ये आपल्या शेतकऱ्याला पण आपल्याला देणं लागतं आणि त्या अनुषंगाने प्रभात सीडनं यावर्षी पुन्हा एकदा लकीड्रॉ जाहीर केलेला आहे, जो आपण 2022 मध्ये केला होता. 2022 मध्ये तिथं आपले ट्रॅक्टर होतं, बैलजोड्या होत्या, मोटरसायकली होत्या आणि तुमच्या गावात 42 लोकांना बक्षीस लागले होते. 2023 मध्ये आपण तो लकीड्रॉ करून 2023 ला सुपर परीक्षेला ज्या लोकांना बक्षीस लागले फक्त त्यांनाच फोन करून बोलवण्यात आलं. तर बाकी लोकांना आम्ही बोलू शकत नव्हतं, कारण की एवढे सगळे शेतकरी एकत्र इथं आले तर एवढ्या लोकांना गिफ्ट कसं द्यायचं, कोणाला घ्यायचं आम्हाला कळणार नाही. म्हणून आम्ही त्यांनाच फोन करून बोलवलं आणि आम्ही तिथं बक्षिसाचं वितरण सुद्धा केलं. हे यासाठी सांगतो की प्रभात सीड जे बोलते ते करते आणि जे दाखवते ते देते. एवढ्यासाठी उदाहरण दिलं. तुम्हाला जर लिस्ट पाहायची असेल तर माझ्या लॅपटॉपमध्ये मी लिस्ट पण तुम्हाला लावून देईल. तुमच्या गावातले जामोद गावातले 43 लोकांना आपण बक्षिसाचं वितरण केलेलं आहे. तर माझा सांगण्याचा उद्देश तोच आहे. यावर्षी सुद्धा आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी 2 मोटरसायकली, अयोध्या प्रयागराज विमान प्रवास ठेवला शेतकऱ्यांसाठी. याच्यामध्ये तुम्ही असं समजू नका की कंपनीची खूप मोठी कमाई आहे म्हणून कंपनी आपल्याला इकडे घेऊन चालली काय, तसं नाही. कंपनीचं असं म्हणणं आहे जर आपण 1 रुपया कमवत असू तर त्यातले कमीत कमी 10-20 पैसे शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचायलाच पाहिजे. नव्हे तर 4 आण्यापर्यंत गेले तरी चालतात. 25 पैशापर्यंत आम्ही शेतकऱ्यावर खर्च करतो, 25%. तो कसा बघा, हे तुम्हाला आम्ही दाखवून बियाणं घ्या आमचं म्हणणं नाही. मला सांगा जर आम्ही लकीड्रॉ ठेवला नसता तर या जे लोकांनी हात वर केले यांनी सुपरकार्ड लावली नसती का? लावली नसती का? लावलीच असती ना. तुम्हाला लकीड्रॉची काही घेणं देणं नाही. आणि प्रभात सीडचं बियाणं चांगलं आहे आणि खरोखर उत्पन्न देते म्हणून तुम्ही लागवड करता. लकीड्रॉच्या आमिषामुळे तुम्ही लागवड करत नाही, परंतु आम्हाला माहिती आहे तुम्ही करता तरी आमचं तुम्हाला देणं लागतं. म्हणून 5 पॅकेटवर प्रभात सीड्सनं हा लकीड्रॉ ठेवलेला आहे. जेव्हा तुम्ही पॅकेट विकत घेसाल पॅकेट घरी घेऊन जा. तुमचे धावपळीचे दिवस गेल्यानंतरही तुम्ही स्कॅन केलं तरी चालेल. पॅकेट फाडून फक्त घरात व्यवस्थित सांभाळा किंवा ताबडतोब स्कॅन केलं तरी चालेल. पॅकेटवर बघा तिथे QR कोड दाखवलेला आहे. तशा प्रकारे पाठीमागे QR कोड आहे. तुमच्या कॅमेऱ्यामध्ये गुगलचा लेन्स आहे, त्याला टच करा आणि QR कोड स्कॅन करा किंवा गुगल मध्ये जा, तिथं गुगलचा लेन्स कॅमेरा असतो त्याला टच करा आणि तिथं स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर तिच्यावर लाल कलर मध्ये जेनेटिक प्युरिटी असं लिहून येईल बघा. ते लिहून आल्यानंतर त्याला टच करा. आतमध्ये गेल्यानंतर तिथं फक्त तुमचं नाव आणि मोबाईल नंबर एवढंच टाकायचं आहे. तुमचं गावाचं लोकेशन ते स्वतः अपडेट करून घेईल. तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. 5ही पॅकेट स्कॅनिंग करा
10 असतील तर 10ही करा, 15 असतील 15ही करा, 20 असतील 20ही करा. प्रभास सीडचं तुम्ही कोणतेही बियाणं घ्या, सुपर गॉड 115 हे तर तुम्ही घेणारच आहे. सोबत यावर्षी तुम्ही प्रभास सीडचं नवीन आलेलं वाण 205 बघा, 205 याची सुद्धा 5-2-7ची बेरीज आहे. 205 हे वाण सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. अर्ली वाण आहे, रोगराई अत्यंत कमी आहे आणि अर्ली येणार वाण आहे, नवीन वाण आहे. त्यामुळे 205 ची लागवड सुद्धा निश्चित यावर्षी तुम्ही सोबतीला करा आणि सुपर बॉडी घ्या. सोबत तुम्ही लिव्ह 2171 घेऊ शकता, रे सुद्धा घेऊ शकता. कोणतीही 5 पॅकेट प्रभास सीडचे घेतले तर 5 पॅकेटला तुम्ही लकी ड्रॉ मध्ये सामील होऊ शकता. एवढंच नव्हे तर आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी CSR फंडामधून तुम्हाला वेगवेगळे गिफ्ट आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचवत असतो. एवढंच नाही तर आम्ही